जुळ्या परी. कोणे एकेकाळी शमुआ नावाच्या जादुई प्रदेशात एक राणी राहत होती. सगळ्यांपेक्षा अद्भुत, जिचं नाव होतं एलिग्रा. एलिग्रा जितकी शूर होती तितकीच दयाळू देखील. तिच्या राज्यात शमुआतील सगळे प्राणी, ज्यांना फिनॉमिनल्स म्हणत, ते खूप आनंदी होते. महाराणी एलेग्रा, एलेना परीने जुळ्यांना जन्म दिला आहे. काय सुंदर बातमी आहे महाराणी. वा, गोजीरवाडी आहेत. इतक्या वर्षानंतर पर्या जन्माला आल्या आहेत. ह्यांचं नाव काय ठेवणार आहेस? तू ठेवणार आहेस त्यांची नावं एलिग्रा? तू त्यांची मोठी आई आहेस. तुझ्या डोळ्यात एका चांदणीचं तेज आहे आणि चमकदार डोळे आहे. तुझं नाव असेल एस्टेरिया. आणि तुझ्यात पहाटेची शांतता व सौंदर्य आहे. तुझं नाव असेल अरोरा. काही महिने उलटले. एक दिवस जेव्हा संपूर्ण शमुआ राज्य झोपेच्या कुशीत विसावलं होतं, अशुभानं त्या प्रदेशात आपले पाय ठेवले. तो होता राजा वोल्डेस. सैनिको, आक्रमण करा. आणि काही क्षणातच शमुआ धगधगू लागलं. हा राजा वोल्डियस आहे. तो कपटाने आपल्या प्रदेशात आला आहे. त्याला याची किंमत चुकवावी लागेल. एलिग्रा संपूर्ण ताकदीनिशी वोल्डिसच्या सैन्याचा सामना करण्यासाठी धजावली. अरे बापरे, कोणीतरी धरा तिला. शिपायांनो, एलिग्रा! वोल्डिस पळाला. त्या पाठोपाठ त्याचे सैनिक देखील पळाले. युद्ध संपलं, पण काहीतरी भयंकर घडलं होतं. नाही, एलेना, सिल्व्हरस, आपल्या मुलीची काळजी घे एलिग्रा. दिवसांचे महिने झाले आणि महिन्यांची वर्ष. त्या दोन पर्या, एस्टेरिया आणि ऑरोरा, आता आनंदानं आयुष्य जगणाऱ्या 7 वर्षांच्या मुली झाल्या. अजून जोरात. आता उडूयात आई. एलिग्राला त्या 2 मुली तिच्या प्राणांपेक्षाही प्रिय होत्या आणि त्यांच्यावर आपला हक्क आहे असं तिला वाटू लागलं. म्हणून ती नेहमीच त्यांच्यावर लक्ष ठेवायची. पण तीच एकटी नव्हती जिचं लक्ष त्या दोघा जुळ्या मुलींवर होतं. आणखी काही वर्ष गेली. त्या 2 मुली मोठ्या होऊन जगानं पाहिल्या नसतील अशा अतिशय सुंदर आणि शक्तिमान पर्या बनल्या. तुला असं वाटतं की तू मला हरवशील? मला वाटतं मी हरवेन तुला. ठीक आहे. हे, माझ्यासाठी थांब. त्या दोघी इतक्या शक्तिशाली होत्या की पाण्यात जाताच त्या जलपर्यांमध्ये बदलून जात. ते बघ, किती सुंदर आहे नाही? काय आहे हे? नेकलेस सारखं दिसतंय. आधी त्याला टाकून दे. आपल्याला माहित नाही काय आहे. मूर्खासारखं नको बोलूस. समुद्र जे देईल ते आपल्याला घेतलं पाहिजे. चल जाऊया, शर्यत अजून संपली नाही. हे, एस्टेरियाला माहित नव्हतं की तो हार मंतरलेला आहे आणि विलाकाने, त्या सर्पकन्येने, तो तिथं मुद्दामून ठेवला आहे. महाराज, तो हार तुम्हाला हवा तिथेच ठेवण्यात आला आहे. छान. शेवटी मी एलिग्रावर माझा सूड उगवणार तर. समुद्रापाशी मी वाट पाहीन तुझी. मी वाट पाहीन तुझी समुद्रापाशी. हे, काय झालं? काही नाही, एक वाईट स्वप्न पडलं. गुड मॉर्निंग बाळांनो. गुड मॉर्निंग आई. कुठे आहे? मी इथे. खरं म्हणजे मी आज नसणार आहे. मला कुठेतरी जायचंय. कुठे? कुठेतरी. मग आपण सूर्योदय पाहू व सगळे एकत्र निघूया. नाही, मी एकटीच जाणार आहे. मी जिथे जाईन तिथे तुला नेहमी माझ्या सोबत असण्याची गरज नाहीये.
माझी सावली बनवू नकोस तू. एस्टेरिया, तोंड सांभाळ तुझं. नाहीतर काय? आणि सूर्य क्षितिजापासून जसजसा वर सरकू लागला, अस्टेरियाने हवेत उडी मारली आणि ती उडून गेली. तो हार त्याचे रंग दाखवू लागला होता. तू आलीस? तू खरंच आहेस तर? अर्थातच मी खरी खुरी आहे. मी विलाका, तुझ्या आईची मैत्रीण. आई कधी तुझ्याबद्दल बोलली नाही आणि मीही यापूर्वी तुला कधीच पाहिलं नाही. म्हणजे मी तुझ्या आईबद्दल, एलेना परीबद्दल बोलतीये. आणि तू मला पाहिले नाहीस, कारण मला शमुआमधून हाकलून लावलं होतं जेव्हा वसंतातल्या युद्धात मी अलीग्रापासून एलेनाचा बचाव करीत होते. काय? मग तू तुझ्या डोळ्यांनीच बघ. त्याच क्षणी जादूच्या गोळ्यामध्ये त्या प्रसंगाचं खोटं चित्र दिसू लागलं. प्लीज नाही, मी तुझी मैत्रीण आहे. तू आणि तुझा नवरा माझ्या सिंहासनासाठी धोका आहात. नाही, हे खरं असू शकत नाही. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? ठीक आहे, जा आणि तुझ्या आईला विचार, ती तुला किंवा तुझ्या बहिणीला शमुआची राणी बनवायला तयार आहे का म्हणून. तुला तुझं उत्तर मिळेल. बाय. आपण आता लहान नाही आहोत, नाही का? एस्टेरिया, कुठे होतीस पूर्ण दिवस तू? ते महत्वाचं नाहीये. आई, तू जेव्हा शमुआची राणी झालीस तेव्हा किती वर्षाची होतीस? तुझ्यापेक्षा लहान का? मला वाटतं की मग आता वेळ झालीये की तू आमच्यापैकी एकीला तुझा वारस म्हणून निवडावस. एस्टेरिया, अरोरा थांब. ती चुकीचं बोलत नाहीये. पण बाळा, तू अजून तयार नाहीस. जशी माझी आई तयार नव्हती. मी तुझी आई आहे. माझी खरी आई. एस्टेरिया, बस झालं. बाजूला हो अरोरा. तुला माहित नाही तिने आपल्या आई वडिलांना मारलंय. तुझा डोका फिरला. तुझी माझी बरोबरी होऊ शकत नाही. माझ्या मार्गात येऊ नकोस. नाही. माझ्या आई वडिलांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला. मला खरं काय ते आधीच कळायला हवं होतं. एस्टेरिया, माझ्या मार्गामध्ये येऊ नकोस अरोरा. समजलं? मी तुला कधीच विसरणार नाही. पण मी तुझ्याशी लढेन. जी संधी तू माझ्या आई वडिलांना दिली नाहीस, मी परत येईन. आई, तू ठीक आहेस ना? आई, हो, मी ठीक आहे. काय झालं एस्टेरियाला? ती एकदम अशी. मला माहित नाही बाळा, नाही माहित. पण मी नाही मारलं तुझ्या. मला माहित आहे एस्टेरियाकडे नसतील, पण मी या जगात येण्यापूर्वीच्या सगळ्या आठवणी माझ्याजवळ आहेत. आम्हाला तू नाव दिलंस तेही मला आठवतंय. आमच्याशी तू खेळायचीस, आईशी शमुआच्या भरभराटीबद्दल बोलायचीस. युद्धानंतर तू आमच्या समोर रडलीयस. आमचं सदैव रक्षण करशील असं वचन दिलंयस. मला ते सगळं आठवतंय. आणि मी एस्टेरियाला तुला काही करू देणार नाही. तू तिला काहीच करणार नाहीस. ती माझी ही मुलगी आहे. मी उद्या तिच्याशी बोलेन. पण त्या रात्री जेव्हा अलीग्रा झोपली होती, ऑरोरा तिच्या बहिणीला शोधण्यासाठी निघाली. तिला ती समुद्र किनाऱ्यावर सापडली. हॅलो एस्टेरिया. जर तू मला परत नेण्यासाठी आली असशील तर चालायला लाग. नाही, मी तुला एवढंच सांगायला आलीये की तू चुकलीयस. मला माहित नाही तुला असं अचानक काय झालंय ते, पण तू आईबद्दल मोठी चूक केलीस. ती माझी आई नाहीये. हो, ती माझी आई आहे. जर तू तिला त्रास दिलास तर मी तुला सोडणार नाही. किती वेळा तुला मला ही गोष्ट सांगावी लागणार आहे की माझ्याशी बरोबरी करू नकोस. कोणीच करू शकणार नाही शमुआमध्ये.
ते आपण पाहूच. तुझ्या बहिणीला स्वतःवर खूपच विश्वास दिसतोय. तिची काळजी करू नकोस. मला वॉल्डिसला भेटायचंय. वॉल्डिसला का? शत्रूचा शत्रू हा मित्र असतो. मला त्याचं सैन्य हवंय. तू खूपच हुशार आहेस. आणि मग तो दिवस आला ज्या दिवसाची अलिग्राला भीती होती. वॉल्डिसचं नौदल शमुआच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचलं आणि हल्ल्यासाठी सज्ज झालं. वेळ आली आहे सूड घेण्याची. वोल्डियसचं सैन्य आलंय. एस्टेरिया त्याचं नेतृत्व करतेय. आता तुला माहितीये मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती माझं काही एक ऐकायला तयार नाही. मला कळत नाही हे असं अचानक काय झालं. मग आम्हाला आज्ञा द्या महाराणी. नाही देऊ शकत. विरुद्ध बाजूला माझी स्वतःची मुलगी आहे. मला माफ कर ऑक्झिमस. मी शमुआच्या लोकांचा विश्वासघात केला. नाही, तू नाही केलायस. ऑरोरा. ऑरोराला एलानाच्या कपड्यात पाहून अलिग्राला आश्चर्याचा धक्काच बसला. आपल्या सैन्याचं नेतृत्व करण्याची परवानगी द्या महाराणी. पण ऑरोरा, आई, विश्वास ठेव. आणि मग तो क्षण आला जेव्हा दोन बहिणी ज्या जुळ्या होत्या त्या एकमेकांसमोर शत्रू म्हणून उभ्या ठाकल्या. आक्रमण! बचाव करण्यासाठी सज्ज. पकडा त्यांना. आक्रमण, आक्रमण. सैन्य जसजसं पुढे सरकू लागलं ॲस्टोरिया आणि ऑरोरा हवेत एकमेकांसमोर सरसावल्या. तू हे सगळं का करतेस? तू माझी बहीण आहेस. मग तू काय करतेस? अचानक ऑरोराच्या नजरेला काहीतरी दिसलं ज्याच्याकडे तिचं आणि अलिग्राचं आतापर्यंत लक्षच गेलं नव्हतं. ऑरोराने पाहिलं की ॲस्टेरियाचे डोळे वेगाने धगधगत होते. तिला त्याच वेळी कळलं की तिची बहीण नाहीये, तर ती कोणाच्या तरी प्रभावाखाली वागतीये. आणि त्याच वेळी तिचं लक्ष तिच्या गळ्यातील हाराकडे गेलं आणि मग सगळ्या गोष्टी तिला स्पष्ट झाल्या. ॲस्टेरियाने जेव्हा तिच्या बहिणीला विचारात हरवलेलं पाहिलं तेव्हा चुटकी वाजवली. काय? भेदरलेल्या ऑरोराने तो हार पकडला आणि खेचून त्याला ॲस्टेरियाच्या गळ्यापासून वेगळं केलं. त्याच क्षणी मंत्र तुटला आणि ॲस्टेरिया तिच्या बहिणीकडे गोंधळलेल्या अवस्थेत पाहू लागली. काय? काय चाललंय? मी तुला नंतर सगळं समजवते. आता मला शत्रूला बाहेर काढण्यासाठी मदत कर. जेव्हा मंत्र तुटला ॲस्टेरिया आणि ऑरोरा एकत्रितपणे वॉल्डिसच्या सैन्यावर तुटून पडल्या. आणि लवकरच वॉल्डिसच्या सैन्यानं हार मानली. वॉल्डिस आणि विलाकाला पकडण्यात आलं. ऑरोराने ॲस्टेरियाला घडलेलं सगळं काही सांगितलं. तिला धक्का बसला आणि तिला तिच्या वागण्याची शरम वाटली. काळजी करू नकोस, आई समजून घेईल. आणि आईने तेच केलं. अलिग्राने आपल्या मुलीला मिठी मारली. शमुआच्या फिनोमिनल्सना कळलं की हा वॅल्डिसचा ॲस्टेरियाला अडकवण्याचा कट होता आणि ह्या बहिणींनी त्याच्या सैन्याचा पराभव केला. ह्याबद्दल त्यांना आनंद वाटला. मला तुम्हा दोघांचाही अभिमान वाटतो. लक्षात ठेवा, एकीत बळ असतं, म्हणून साथ सोडू नका. आम्ही नेहमीच एकत्र असू. आम्ही नेहमीच एकत्र असू. आणि आता वेळ झालीये फिनॉमिनल्सना त्यांच्या नवीन राणीचा परिचय करून देण्याची. आई, तयार आहेस? आणि मी तयार आहे तुझी सेनापती व्हायला, राणी सरकार. आणि त्यानंतर शमुआला त्यांची नवी राणी मिळाली. ॲस्टेरिया आणि ऑरोरा पुन्हा एकत्र आल्या. ॲस्टेरिया हे शिकली की अनोळखी गोष्टींना लगेच आपलंसं करू नये. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा. मग ती फिनॉमिनल्सना चांगुलपणा आणि नेतृत्वाचे धडे देऊ लागली.